लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. मार्च एप्रिलचे 3,000 कधी येणार? सरकारकडून मोठा खुलासा. एप्रिल महिना संपण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात मार्चचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून ही योजना नेहमी 1 महिना उशिरा झालो. यंदा विलंब आणखीन वाढलेला आहे. महिलांच्या खात्यात मार्चचा हप्ता कधी येणार आणि एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार की स्वतंत्रपणे येतील याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. राज्यात लाखो महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून त्यांना दरमहा 1,500 रुपये मिळण्याची तरतूद आहे. मात्र हप्ता नेहमी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होतो. एप्रिलचा महिना संपायला अवघे 3 दिवस शिल्लक असताना मार्चचा हप्ता अद्याप प्रलंबित आहे. यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी आणि चिंता वाढली आहे. काही ठिकाणी 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे, तर काहींना फक्त 1 महिन्याचे पैसे अपेक्षित आहेत. सरकारी अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. मात्र एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. योजनेतील विलंबाचे कारण म्हणजे लाभार्थ्यांची पडताळणी, तांत्रिक अडचणी आणि निधीची उपलब्धता असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या वर्षी अशाच प्रकारचे विलंब झाले होते, ज्यामुळे महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा सहाय्यक रक्कम मिळते. सध्या 2.5 कोटीहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. मात्र अनियमित हप्त्यांमुळे योजनेवरचा विश्वास कमी होतो आहे. ग्रामीण भागातील महिलांना हा हप्ता घर खर्चासाठी महत्त्वाचा असतो, असे स्थानिक कार्यकर्ते सांगतात. महिलांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे आता सरकारकडून लवकरात लवकर घोषणा अपेक्षित आहेत. मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्र येणार असतील तर 3,000 रुपये किंवा फक्त एप्रिलचे 1,500 रुपये मिळणार हे स्पष्ट झाल्यासच लाभार्थ्यांची शंका दूर होईल. दरम्यान अधिकृत वेबसाईटवरून किंवा जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेण्याचा सल्ला दिला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.